जय महाराष्ट्र, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. ते आपण घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे जबरदस्त रिव्ह्यू अपलोड करत असतो आणि आज देखील आपण आजच्या भागाचा जबरदस्त रिव्ह्यू पाहणार आहोत. ऐश्वर्या फोनवर बोलत असते की आता जानकी देखील हॉस्पिटलमध्ये आहे आणि आता लवकरात लवकर आपल्याला प्रॉपर्टीचं डील करावं लागेल. तसंही सर्व काही प्रॉपर्टी फक्त माझ्याच नावावर आहे. हे सारंग ऐकतो व सारंग म्हणतो, या मला फसवतायत का? मला अंधारात ठेवणे काय करताय? काहीच कळायला मार्ग नाही. आणि आता प्रॉपर्टीची भानगड काय आहे नवीन? नाही, मला याच्यामध्ये लक्ष घालायलाच हवं. व सारंग तिथून निघतो व त्यांच्या खोलीत येतो व खोलीत येताच तो प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट तपासतो व त्याला हे दिसतं की सर्व काही प्रॉपर्टी ही फक्त आणि फक्त ऐश्वर्याच्याच नावावर आहे. तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन निसटते आणि त्याला मोठा धक्काच बसतो व सारंग म्हणतो की एवढे दिवस मला ही बाई मूर्ख बनवत होती आणि मी मूर्ख बनत गेलो. मला अंधारात ठेवून हिने काय काय केलंय हे माझं मलाच आता लाज वाटायला लागलेली आहे. आणि एवढा धक्का बसल्यानंतर तो तिथे जागेवर बसतो व तेवढा तिथे ऐश्वर्या आहे. तेव्हा ऐश्वर्याला दिसते की सारंग हा खूपच टेन्शन मध्ये असतो व त्याच्या हातामध्ये डॉक्युमेंटचे पेपर असतात. व पुढे सारंग जवळ ऐश्वर्या येऊन म्हणते, सारंग काय झालंय तुम्हाला? यावर सारंग रागात येतो, म्हणतो की ऐश्वर्या तुम्ही मला धोक्यात ठेवलं, तुम्ही मला मूर्खात काढलं. कारण का ही सर्व काही प्रॉपर्टी फक्त तुमच्या नावावर आहे. तुम्ही मला एवढ्या दिवस सांगत होतात ही प्रॉपर्टी आपल्या दोघांच्या नावावर होणार आहे आणि ह्याच्यात फक्त तुमचं आणि तुमचंच नाव आहे असं म्हणत रागात प्रॉपर्टीचे पेपर सारंग पलंगावर आपटतो. सारंगचा हा मोठा आवाज ऐकून ऐश्वर्या घाबरून जाते व तिकडे जाऊन दरवाजा लावते व येते सारंग माझा ऐकतच आहे. यावर सारंग म्हणतो, तुम्ही शांत बसा, कारण का मी तुमच्यावर विश्वास ठेवला. तुम्ही मला सांगितलं होतं की ही प्रॉपर्टी सगळी आपल्या दोघांच्या नावावर आहे. तुमच्यामुळे तुम्ही मूर्खात निघालो आणि मी मूर्खात निघालो तर निघालो, पण मी माझ्या घरच्यांच्या विरोधात देखील गेलो. तुमच्या प्रेमापोटी मी हे सर्व काही केलं, पण तुम्ही माझा गैरफायदा घेतला. घरच्यांच्या विरोधात गेलो, घरच्यांना खोटं बोललो. हे सर्व काही का बरं? कारण का तुम्ही बोलला होता की तुमचं माझ्यावर प्रेम आहे. यावर ऐश्वर्या म्हणते, हो सारंग. पण यावर सारंग म्हणतो की मग या प्रॉपर्टीच्या पेपरमध्ये फक्त तुमचं नाव का? यावर ऐश्वर्या म्हणते, सारंग आपण प्रॉपर्टीचे पेपर बदलूया ना. यावर सारंग म्हणतो, नाही, आता ती गरज नाही, कारण का माझा आता तुमच्यावर विश्वास नाही. यावर ऐश्वर्या म्हणते, सारंग आपली एक टीम आहेत ना. यावर सारंग म्हणतो, नाही ऐश्वर्या आपली कधीच टीम नव्हती, कारण रणदिवेची माझी टीम होती. रणदिवे कुटुंबाची एक टीम होती, आपली कधीच टीम नव्हती. पण नाही, आता बस झालं. आता मी सगळं काही घरच्यांसमोर आणणार. मी खाली जाऊन आता सर्वांना काही सांगणार की तुम्ही माझा फायदा घेतलेला आहे आणि सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, प्रॉपर्टी तुमच्या नावावर केलेली आहेत आणि तीच प्रॉपर्टी तुम्ही विकतायत असं म्हणत सारंग तिथून निघायला जातो. तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते, थांबा सारंग. पण सारंग ऐश्वर्याचं काय ऐकत नाही, प्रॉपर्टीचे पेपर घेऊन बाहेर जाणार. तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे जा आणि पोलिसांना देखील बोलवा आणि माझ्यासोबत एका निष्पाप जीवाला देखील जेलमध्ये टाका. हे ऐकून सारंग आश्चर्याने दरवाजाजवळच थांबतो. हे ऐकून सारंग ऐश्वर्याजवळ येतो आणि तुम्ही काय बोललात ऐश्वर्या? निष्पाप जीवाचं काय बोललात? यावर ऐश्वर्या म्हणते, काय नाही सारंग, तुम्ही जा. नाही मी ऐकलं, तुम्ही काय बोललात असं सारंग म्हणत असतो. यावर ऐश्वर्या रडत म्हणते, निष्पाप जीवाचा संबंध येतो म्हणजे काय असतं सारंग? मी आई होणार आहे. हे ऐकून सारंगला देखील आनंद होतो, आश्चर्य होतो व म्हणतो, काय सांगताय आणि हे कधी? यावर ऐश्वर्या म्हणते, त्या दिवशी आपण सेलिब्रेशन करत होतो, वाईन वगैरे घेतली होती, त्यानंतरच आपल्यामध्ये असं ती लाजत बोलत असते व म्हणते, परवाच मला मळमळ झाल्यासारखं वाटत होतं. यावर सारंग म्हणतो, हे तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? माझ्यापासून हे का लपवलं? यावर ऐश्वर्या म्हणते, मी तुम्हाला हे तेव्हाच सांगणार होते, पण आपल्या घरामध्ये असं सगळं काही चालू आहे की मला सांगायला वेळच भेटले नाही. आणि प्रॉपर्टीच्या पेपरवर देखील मी फक्त आणि फक्त तुमचंच नाव टाकणार होते, पण तुम्ही असे साधे भोळे, जानकीने तुम्हाला फसवून प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या वगैरे करून घेतल्या तर आपल्या मुलाला काय होणार? आपल्या मुलाबद्दलचा विचार मी केला, त्यामुळे मी असं केलं. यावर सारंग म्हणतो, अहो हे तुम्ही मला पहिलं सांगायचं ना, तुम्ही आपल्याबद्दल एवढा काही विचार केलेला आहे. ऐश्वर्या म्हणते, नाही माझं चुकलंच, मी यापुढे तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार, तुमच्यापासून काहीच लपवणार नाही. व सारंग म्हणतो, पण ही खूप आनंदाची बातमी आहे, मी बाबा होणार, तुम्ही आई होणार, आपलं बाळ या घरामध्ये खेळणार, सगळ्यांचे कपडे ओले करणार, पावडरचा वास येणार. असं म्हणत सारंग आपल्याला खूपच खुश दिसतो आणि तो म्हणत असतो की मी आता बाबा होणार, बाबा आणि तुम्ही आई होणार. तेवढ्यात तिथून सौमित्रा येते व सौमित्रा म्हणते, काय? व सौमित्रा देखील आनंदात असते व आनंदामध्ये ती साखर नानांकडे घेऊन जाते व नानांना सांगते की असं झालेलं आहे, ऐश्वर्या प्रेग्नेंट आहे. आणि इकडे घरामध्ये सगळे आनंदात असतात व नाना मात्र टेन्शन मध्ये असतात. व सौमित्रा म्हणते, माझी दुसरी सून देखील लवकरच बरी होईल आणि जानकी लवकरात लवकर या घरी येईल. व ऐश्वर्या म्हणते, माझी एक मैत्रीण आहे, ती गर्भसंस्काराचे क्लासेस घेते, मी तिच्याकडे जाणार आहे. यावर सौमित्रा म्हणते, मी देखील येते. यावर ऐश्वर्या म्हणते, नाही मी तसंच माझ्या आईकडे देखील जाणार आहे, त्यामुळे मी जाऊन येते. सौमित्रा म्हणते, ठीक आहे, छान आहे, तू जाऊन ये आणि काय होतं काय नाही ते बघ. आणि पुढे आपल्याला बघायला मिळतं ऐश्वर्या गर्भसंस्काराच्या क्लासेसला चालली असं सांगून घराबाहेर पडते व तिच्या मागे सारंग देखील तिचा पाठलाग करत येतो व सारंगला दिसते की ऐश्वर्या ही हॉटेलमध्ये चाललेली आहे.
आणि सारंग म्हणतो गर्भ क्लासेसची पाहणी करून या कुठे आलेल्या आहेत व वेटरशी बोलून सारंग त्याचे कपडे घालतो व आपली वेशभूषा बदलतो व ऐश्वर्या व तिच्या मैत्रिणी जिथे बसलेल्या आहेत तिथे ऑर्डर घेऊन सारंग जातो व ऐश्वर्या तिच्या मैत्रिणीला सांगत असते की मी सारंगला सांगितलं की मी प्रेग्नेंट आहे आणि त्या बिंडोक माणसाने त्याच्यावर विश्वास देखील ठेवला। हे जेव्हा सारंगच्या कानावर पडते तेव्हा सारंगला खूपच आश्चर्य वाटते व सारंग तिथून निघतो व जोरात पळत हॉस्पिटलमध्ये येतो व जानकी समोर जाऊन म्हणतो मला मारा मला मारा। यावर जानकी म्हणते हे काय करताय तुम्ही? यावर सारंग म्हणतो अगं वहिनी मी त्या ऐश्वर्याच्या नादी लागून आपलं घर तोडलं ग। यावर जानकी म्हणते जे तोडले ते जोडायचं आणि येत्या 15 दिवसात ऐश्वर्याला ऐश्वर्या सारखंच वागायचं। यावर सारंग म्हणजे असं म्हणतो व जानकी म्हणते आता डावपेच नाही तर युद्ध होणार। तर प्रेक्षकांना वेटरचं सोंग घेऊन ऐश्वर्याच्या प्रेग्नन्सीचे खोटं सारंग समोर येतात। सारंग व जानकी एकत्र येणार व आता घडणार मोठं युद्ध। तर बघायला विसरू नका घरोघरी मातीच्या चुली आणि अशाच रिव्ह्यूजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।